काय झालं? त्या आजी का ओरडत होते हिला? हो ना, एवढं ओरडल्या माझ्या मुलीला, पण तुम्ही कोणीही काहीही बोलला नाहीत. तुमचे पाहुणे तुमच्याच घरात येऊन तुमच्या सुनेचा अपमान करतात आणि तुम्ही सगळे नुसते बघत राहिलात. अहो वीणबाई, मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या भयंकर चिडलेल्या होत्या आणि तशाही त्या मला वडीलधाऱ्या आहेत. त्यांना उलट बोलण्यापेक्षा काय गैरसमज झाला हे जाणून घेणं गरजेचं होतं, पण त्या काय ऐकूनच घेत नव्हत्या ना. आपला इसका आपल्या समोर येणार बहुतेक. हो ना, काहीतरी गैरसमज झाला होता त्यांचा, नाहीतर आदिती का उलट बोलेल त्यांना? तुम्हाला माहिती आहे ना, तिला गर्दीची भीती वाटते, कॉम्प्लेक्स आहे तिला. त्यात त्या आजी एवढ्या सगळ्यांसमोर तिला ओरडल्या. आरडाओरडा झाला की तिला घाबरायला होतं. आदिती, तूच सांग काय झालं? नाही सेठ, गर्दीचा त्रास नाही झाला मला. मी त्या आजींना फक्त काही नाही, काही नाही. अरे त्या आजी वयस्कर आहे, हा, वय झालंय त्यांचं, त्यातून बोलायला खवट. अरे त्या सगळ्यांनाच काही ना काही बोलत असतात. हा, जाऊ द्या जाऊ द्या, सोडून द्या सोडून द्या. हा, असं कसं सोडून द्यायचं? एवढ्या बोलल्या माझ्या मुलीला. असं विनाकारण आमची चूक नसताना आम्ही काही ऐकून घेणार नाहीये. चुका असल्या तरी जसं काय ह्या लगेच ऐकूनच घेतात सगळ्यांचं. बरोबर बोलतात मॅडम. त्या आजी का ओरडल्या, का भांडले कळायला नको? सिद्धू, तू मगाशी आदितीला भेटायला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात गेला ना, त्याच्यामुळेच हे झालं. पुरुषांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं, भांडणं होतात. हा कधी भेटला आदितीला? मुद्दा तो नाहीये. आदिती, काय झालंय सांगशील? हे बघ, तुझी चूक नसेल तर मी तुझ्या बरोबर येतो आणि मी भांडेन त्यांच्याशी, त्यांना माफी मागायला लावीन. नाही सेठ, नको, माफी नको मागायला सांगूस. त्यापेक्षा त्यांना माझ्या पाया पडायला सांग. काय? अगं काय बोलतेस तू हे? हो, मी हेच म्हणाले त्यांना, माझ्या पाया पडा म्हणून. आदिती तू असं बोललीस त्यांना, पाया पडा? हो, त्यात त्यांचंच भलं आहे ना, त्यात सुखी होतील. आणि त्यांना ते काय ते जाऊबाई काय म्हणतात त्याला? काय? मला नाही कळलं. काय काय नक्की काय म्हणायचंय? आदिती, तुला कळतंय ना? नाही मला सांग, तुला बरं वाटतंय का? असं कोणाला म्हटल्यावर कोण चिडणार नाही का? मला आधी सांग, तू असं का म्हणालीस त्यांना? का म्हणजे आज नवीन सून म्हणून मान आहे ना माझा, सगळे पाया पडणार माझ्या. अशी प्रथा आहे ना देशमुख घराण्याची, सगळे मोठे सुद्धा माझ्या पाया पडणार. हे काय रत्नाक्का, ताई काकी, जाऊबाई सगळ्या पाया पडल्या माझ्या. यांच्यातल्या काही बायका सुद्धा पाया पडल्या. सगळ्यांना आशीर्वाद सुद्धा दिले मी. काय? हो. आदिती, तुला कोणी सांगितली ही प्रथा? मला वाटलंच या मागे कोणीतरी काहीतरी केलंय. अर्चना, तू सांगितलंस तिला? काय ग, असे वाटेल ते सांगतात का? म्हणजे अशी प्रथा नाहीये. आदिती, अशी प्रथा असते का? अगं तुला तरी काय हवं? नाही, मला वाटलं तसं, पण जाऊबाई मला म्हणाल्या की त्यांच्या वेळी सुद्धा अरे तिला काय माहिती प्रथा? तिला जे सांगतील तेच ती करणार ना. ते सांगणाऱ्याला कळलं पाहिजे ना. आदिती, यापुढे कुठलेही सण असू दे, प्रथा, रीतिरिवाज, परंपरा, हे सगळं मला विचारायचं. अर्चना, तू सांगितलंस असं? हे अर्चनाचं डोकं नाहीये,
हिला करायला लावणाऱ्या ह्या वेगळ्याच आहे. ताई, रत्ना, छान हं? आता म्हणा ही सुद्धा देशमुखांची परंपरा आहे. लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सुनेचा अपमान करायची ही प्रथा आहे वाटतं या घराची. की माझ्या मुलीचा अपमान व्हावा ही इच्छा होती यांची. रत्ना, ताई, हे सगळं काय? अगं वयो, आम्हाला ना जरा मस्करी करायची होती आणि आम्हाला वाटलंच नाही हे एवढं सगळं घडेल म्हणून. रत्नक्का, अशी कोण मस्करी करतं का? तुम्हाला कळते का तुम्ही काय केलंय? अरे चिडतोस कशाला? आणि फक्त तुझ्या बायकोची मस्करी केली नाही हा. अरे मोठ्या बाई सोडून घरात आलेल्या प्रत्येक सुनेची काही ना काही मस्करी केलीये मी. तशीच तुझ्या बायकोची केली. आणि देशमुखांच्या घरातलं प्रेम कळतं सगळ्यांना, मग त्यांचा हिसका नको कळायला. रत्ना, इतकं सारं होऊनही तोंड वर करून वाद घालतायस. तुमच्या मस्करीमुळे माझ्या मुलीचा अपमान झालाय सगळ्यांसमोर. ती काही बोलणार नाहीये कारण ती आता या घरची सून आहे. पण मी मात्र माझ्या मुलीचा झालेला अपमान सहन करणार नाहीये. मी पण माझ्या बायकोचा झालेला अपमान सहन करून घेणार नाही. आणि असंच वागणार असाल तर मी आदितीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाईन, दुसऱ्या ठिकाणी राहीन. सिद्धू, आता जे काय बोलला ते परत कधी बोलणार नाहीयेस तू. आणि आदिती या घरातून कुठेही जाणार नाहीये असं बोलू कसं शकतो तू? सिद्धू, आमची चूक झाली असेल रे, पण घर सोडून जाणे इतकं असं काहीही झालेलं नाहीये रे. आणि हे तू असं बोलू तरी कसं शकतो? एक वेळ आदितीने असं बोललं असतं ना तर समजू शकलं असतं, पण तू घर सोडून जायचं बोलतोय. सिद्धू, तुला राग येणं स्वाभाविकच आहे, पण परत आता रागानं आणि चुकूनही असं बोलायचं नाही. आता रागाच्या भरात घर सोडण्याचं फक्त बोलून गेलो तर ओरडतायत हे. अमेरिकेचं सांगेन तेव्हा का होईल मग? आदिती सॉरी. माफ कर आम्हाला. खरंच सॉरी जाऊबाई. रत्नाक्का, ताई काकी, आदिती आम्हाला तुझा अपमान करायचा नव्हता. आम्ही बस मस्करी करायला गेलो. आणि पण मस्करीची कुस्करी झाली ना. आदिती तुला राग आला असेल ना तर बोलून टाक तू, पण तू सुद्धा असं घर सोडून जायचं बोलू नकोस. नाही रत्नाक्का, फक्त या मस्करीमुळे त्या आजींना त्रास झाला, त्या दुखावल्या गेल्या. हे बघ, आम्ही जाऊन त्यांची माफी मागतो, त्यांचे सगळे झालेले गैरसमज दूर करतो, पण म्हणून काही लगेच घर सोडून जायची भाषा करायला नकोय. तुला वाईट वाटलं असेल ना, पण तू आता आमच्या सुनांच्या टीम मधली झालीयस. आपण पण एक मस्त प्लॅन करूया आणि रत्नाक्कांची मस्करी करूया. ताई, हा बर, आम्ही त्यांना बोलावून आणतो. चला. कळलंय ना आता काय गैरसमज झालाय ते. आता आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू ठेवू. हो, मी सगळ्यांसाठी खायचं घेऊन येते. बसा ना तुम्ही, आणि तुम्हाला वरती देते आणून. सका, चल. जरा चल, मला तुझ्याशी बोलायचं. चल. अदिती, अगं थांब ना, आम्हाला तुझ्या सोबत फोटो काढायचे. हो, आले. सिद्धार्थ, तुमच्या घरातल्या बायका सगळ्या खतरनाक आहेत रे. सगळे एक्स्ट्रीम, मस्करी पण. मला काही कौतुक वाटत नाही त्याचं. इथे 4 चौघात माझ्या बायकोचा अपमान झाला आणि तुला हसायला येतंय?
अरे पण त्याच 4 चौकात त्यांनी माफी मागितली ना. उपकार नाही केले. चूक झाली तर माफी मागायलाच पाहिजे. तू बघितलास ना, रत्नाकाची चूक होती, पण तिला वाटते का तिची चूक होती म्हणून? नाही ना. आणि तू काय सांगतोयस की या सगळ्यांबरोबर जुळवून घे? कशाला? आणि हे बघ ना, इथे मी आदितीची वाट बघतोय. तिला सांगितलं की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, पण ती तिकडे थांबली खाली फोटो काढायला. अरे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, ते असं अर्धवट सोडून कसं येईल? त्यात तिचा पहिला हळदी कुंकू, ती स्पेशल आहे आज. ते थांबावंच लागणार आणि सगळ्या बायका तिला थांबूनच ठेवणार. युवराज, अरे सण समारंभ आहेत म्हणून नाही रे. अरे हे नेहमीच आहे. इथे मला आणि आदितीला काहीतरी स्वतःच असं बोलायचं असतं तर त्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही रे. अरे ते सगळं जाऊ दे, अमेरिकेच्या जॉब बद्दल मला आदितीला सांगायचं होतं. अरे 4 दिवस गेले सांगायला. सण असो नॉर्मल दिवस, हे असंच चालू असतं रे. लहानपणापासून बघत आलोय मी. एखाद्याला निवांत बसायला असा वेळच मिळत नाही. कोण ना कोण मध्ये येतच. हे किती चांगलं आहे सिद्धार्थ. असे कितीतरी घरं असतात ज्या घरात लोक असतात, नाते असतात, पण तिथे प्रत्येक जण एकटा असतो, स्वतःच्याच विश्वात असतो. नावाप्रती फॅमिली आहे, सरनेम एक लावावं लागतं म्हणून सगळे एकत्र राहतात असं वाटतं. सगळं बरोबर आहे तुझं, पण युवराज, एखाद्याला स्वतःचा असा एकांत वेळ हवा असतो, तो मला हवाय. अरे लग्न झालं नव्हतं, मी एकटा होतो तेव्हा ठीक आहे, मला चालवतं हे सगळं. पण आता माझं लग्न झालंय, मला प्रायव्हसी हवी आहे. मला माझं आणि आदितीचं एक वेगळं जग हवंय. आणि कुठल्याही नवऱ्यालाही वाटेलच ना. मग यात काही चुकतंय का माझं? सांग ना. बरं, घरच्यांना तर कळत नाहीये हे, पण हे सगळं आदितीला कळायला नको? तिला गरज वाटत नाहीये का या सगळ्या गोष्टींची? तिला नकोय का आमचं एक वेगळं जग, आमची एक छोटीशी वेगळी फॅमिली? अरे मला नाही सार्वजनिक जगत राहायचंय, मला वेगळं राहायचंय. आणि तू बघितलंस ना आता, मी फक्त वेगळा राहायचो असं म्हटलं तर घरातले कसे ओरडले माझ्यावर. रत्नाकाची चूक होती तरी तिला बोलायचं सोडून सगळे माझ्यावर घसरले. का म्हणून? बघ युवराज, मी तुला खरं सांगतो, मला नाही राहायचंय इथे. मला अमेरिकेला जायचंय, तेव्हा आधी तिला सोबत घेऊन. सिद्धार्थ तू शांत हो, शांत हो. बस इथे ये, बस बस. हे काय पाणी? आदिती, मोठ्या बाई, काही कामात आहेस का? ते मगाशी सेठ म्हणाला होता त्याला काहीतरी बोलायचंय म्हणून आले होते. बरं जा, बघते मी. मोठ्या बाई, काय झालं? काही मदत हवी होती का? अगं काही नाही, या 3 जणी गेल्यात ना आजींकडे माफी मागायला, आणि हे सखाला घेऊन शेतावर गेले, काहीतरी काम होतं. आता घरात मी आणि बयोबाईच. या बायकांचं काहीतरी खाण्यापिण्याचं बघायचं आहे. बयोबाई दमतात गा आता, त्यांना सांगायला नको वाटतं. अहो मग मी येते ना. फक्त तुम्ही सांगाल तसंच करेन ना मी. आणि मी चुकणार नाही याची काळजी सुद्धा तुम्हीच घ्या. अगं काही विशेष नाहीये, मी सगळं चिरून ठेवलंय, लगेच होईल. बर, चल. तू काय सांगतोयस मला शांत आणि पाणी पी म्हणून? बघितलास का तू? किती वेळ झाला मी तिची वाट बघतोय. तिला मी सांगितलं होतं की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं म्हणून, पण ही थांबले तिथे फोटो देत. त्यांना सांगता येत नाही का जर 5 मिनिटं थांबा, मी 5 मिनिटात जाऊन येते? पण नाही. युवराज, लग्नानंतर सगळं बदललंय. लग्नानंतर मला नाही राहायचंय फॅमिली सोबत. कंटाळलोय मी. मला माझं आणि आदितीचं वेगळं आयुष्य हवंय. आणि ही आदिती, ही ते सगळ्यांसमोर रमत चालली आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम टिकून राहणार आहे सिद्धार्थ, ते म्हणजे तुमचं प्रेम. ते कोणीही संपू नाही शकत, आणि ते माझ्या इतकं कोण कॉन्फिडन्स न सांगू शकणार आहे? ट्रस्ट मी,
तुमच्यात प्रेम असेल, तुमच्या नात्यात विश्वास असेल तर नक्की मार्ग निघेल. खात्री आहे मला. आहे युवराज, एक मार्ग आहे, पण तो माझ्यासाठी शेवटचा ऑप्शन असेल. काय? लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. What? म्हणजे मी तिथे अमेरिकेत आणि आदिती इथे, आणि नातं टिकवायला खूप स्ट्रॉंग राहावं लागणार, आणि हा शेवटचा मार्ग असेल माझ्याकडे. पण तो मला नकोय. मी सतत कन्व्हिन्स करीन आदितीला की माझ्यासोबत अमेरिकेला चल म्हणून. तिकडे आपल्यासाठी किती चांगलं आयुष्य, तिथे आपण किती चांगल्या प्रकारे जगू शकतो हे मी कन्व्हिन्स करीन तिला. आणि तरीही तिने ऐकलं नाही, तर माझ्याकडे शेवटचा मार्ग हाच असेल, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. पण युवराज, मला त्यासाठी तुझी मदत लागेल. माझी? काय? ते मी वेळ आल्यावर सांगेन. या ना, या. मोठ्या बाई, मी सिडला भेटून येऊ? हो हो, जा ना. ॲलेक्स, अदिती, बघितलंस का कोण आलंय? मग काय देशमुखांच्या सुनबाई, खरंच पाया पडू का तुमच्या? अहो आजी, काय करतायत ते? मी असं म्हणाले. अगं, चूक झाली माझी, उगाच ओरडले ग मी तुझ्यावर. मलाच कळायला पाहिजे होतं या भोचक भवाने आहेत मागे. अगं, या रत्नाने तर कोणालाच सोडलं नाही. ही रत्ना लहान होती तेव्हा माझ्या नातवाला खेळताना लागलं तर ही काय म्हणाली, मीठ लाव त्याच्यावर. माझा नातू आला घरी, म्हणाला आजी मीठ दे. रत्नाने सांगितलं मीठ लाव, तेव्हा इथं आले आणि असा तमाशा केला ना मी इथे. हे अशी तुमची रत्ना. जाऊ द्या ना आजी, आता कशाला ते सगळं मागचं काढताय? हा, अगं, पण तुझ्या कुरापती काही संपल्यात का? आणि आता तर या बाकीच्या पण तुला साथ द्यायला. ही सुमित्रच काय ती तुमच्यात गरीब गाय. ती इथे गावात राहिली आहे, सगळ्या रीती भाती तिला माहिती आहे. पण ही सून खरंच खूप गोड या, आणि खरंच भाबडी आहेत ह्या म्हणल्या आणि लगेच विश्वास ठेवला. ते मला खरंच वाटलं. बरं जाऊ दे, तू आता इथेच राहणार आहे ना, म्हणून तुला एक मी सल्ला देते. हा तुझ्यातला गोडवा आहे ना, हा तू छान जपून ठेव. या सुनांच्या नादाला लागून हरवू नको. या रत्नापासून जरा सांभाळून राहा. आणि समजा झालीच तर अशी हो, दुसरं टोक गाठ आणि यांना पुरून उर. नाही नाही, ते नाही जमणार मला. त्यापेक्षा पहिलं शक्य आहे. ही हिऱ्याची चमकी मी माझ्या पणतीसाठी घेतली होती, पण आता तुला देते. तुझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे ती. प्रत्यक्षात नाही पाहिलं ग मी तिला. जन्मापासून तिच्या वडिलांनी आणलंच नाही तिला इकडे. तो परदेशात काय गोऱ्यांचा देश आहे ना, इंग्लंड का काय, तिकडे असतात ते. तो फोन येतो तर समोरचा माणूस दिसतो ना आजकाल, हा तेवढंच पाहिलंय तिला. त्यावर बोलते माझ्याशी, तर ती पण तुझ्यासारखीच भोळी बाबडी, लगेच विश्वास ठेवते कोणावर. आणि तुला बघून ना मला तिचीच आठवण झाली बघ. आता ती कधी येईल काय माहिती. एवढ्या वर्षात तिच्या बापाने आणलं नाही तिला इथे. आता माझे मिलीचे दिवस किती राहिलेत, आणि कधीपर्यंत वाट पाहू तिची. म्हणून म्हटलं ही हिऱ्याची चमकी तुलाच ठेवाय.
पण आजी असं वाटतंय की मी तिलाच देते आहे आणि तू पण तिच्यासारखीच आहे ना मला. अशीच राहा, सुखाने राहा.